नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर एस के मुठाळ. यापूर्वी व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हा जो कॉर्पोरेट अकाउंट मधला एक महत्वाचा टॉपिक आहे, तर इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ मुद्दाम आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करत आहोत. तर चला मग मित्रांनो, आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकची प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी तोंड ओळख करून घेऊया. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की समाजामध्ये शेअर्स वेगवेगळ्या कारणाने लोक विकत घेत असतात. काही लोकांचा उद्देश शेअर्स विकत घेताना स्पेक्युलेशनचा असतो, तर काहींचा इन्व्हेस्टमेंट म्हणून असतो. तर काही लोकांना ते शेअर्स त्या समोरच्या कंपनीचं नियंत्रण आपल्या हाती आपल्याला मिळावं या कारणाने ते शेअर्स खरेदी करत असतात. जेव्हा एखादा इन्व्हेस्टर स्पेक्युलेशन किंवा सट्टेबाजी हा उद्देश नजरेसमोर ठेवून कंपनीचे शेअर्स विकत घेत असतो, तेव्हा त्या व्यक्तीला त्या कंपनीच्या भागांमध्ये जर वाढ झाली तर आपल्याला त्या वाढीव किमतीचा बेनिफिट मिळावा, तर हा त्या ठिकाणी त्याचा मुख्य उद्देश असतो. जेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण एखाद्या कंपनीचे भाग विकत घेतो, तेव्हा त्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला रिटर्न तर मिळालंच पाहिजे, परंतु रिटर्न सोबतच त्या शेअर्स मध्ये आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील का, हे प्रथम बघितलं जातं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या कंपनीचं नियंत्रण आपल्या हाती मिळावं म्हणून जेव्हा आपण त्या कंपनीच्या भागांची खरेदी करतो, तर तेव्हा त्या कंपनीचं एकूणच भविष्यामधलं चित्र काय असणार आहे किंवा त्या भागांना कितपत त्या कंपनीकडनं ऍसेट बॅकिंग मिळालेली आहे किंवा इतर जे मुद्दे आहेत, तर ते त्या ठिकाणी प्रभावी ठरताना आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की भागांना दर्शनी किंमत असते, ज्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतो. परंतु स्टॉक एक्सचेंज मध्ये किंवा व्यवहारामध्ये शक्यतो या दर्शनी किमतीला फेस व्हॅल्यूला भागांची खरेदी विक्री होताना दिसत नाही. तर स्टॉक एक्सचेंज मध्ये त्या भागांची जी किंमत त्या क्षणाला असेल, तर त्या किमतीला आपल्याला ते भाग विकत घ्यावे लागतात. परंतु असे अनेक प्रसंग असतात किंवा असे अनेक शेअर्स असतात की त्या शेअरची किंमत स्टॉक एक्सचेंज मध्ये आपल्याला निर्धारित होताना दिसत नाही, आणि त्यामुळे मग आपल्याला ह्या भागांची अगोदर किंमत निश्चित करावी लागते, ज्याला आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स असं म्हणतो. मग हे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स कोणत्या प्रसंगी आपल्याला करावं लागतं, तर ज्या कंपन्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत नाही, म्हणजेच ज्या प्रायव्हेट कंपनी आहेत किंवा ज्या पब्लिक लिमिटेड कंपनी आहे परंतु त्यांचे भाग स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत नाही, परंतु ते भाग जर तुम्हाला खरेदी विक्री करायचे असतील, तर मग त्या भागांचं तुम्हाला व्हॅल्युएशन करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे इस्टेट ड्युटी किंवा वेल टॅक्स पर्पज साठी किंवा जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर भाग विकत घ्यायचे असतात, तर त्या क्षणाला किंवा जेव्हा दोन कंपन्यांचं एकत्रीकरण घडून येतं किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करते, विलीन करते, त्यावेळी सुद्धा आपल्याला त्या कंपन्यांच्या शेअरचं व्हॅल्युएशन करणं आवश्यक ठरतं. याबरोबरच जेव्हा आपल्याला एका प्रकारच्या शेअर्स मधनं किंवा एका क्लासमधनं दुसऱ्या क्लासमध्ये त्या शेअरचं रूपांतर करायचं असतं, ज्याला आपण कन्व्हर्जन ऑफ शेअर्स ऑफ वन क्लास इंटू अनदर क्लास असं म्हणतो, तर त्यावेळी सुद्धा आपल्याला भागांचं व्हॅल्युएशन करणं आवश्यक असतं. मग यामध्ये काय असतं की 10 रुपयाचा शेअर्स आहे, तो समजा 100 रुपयाचा तुम्हाला करायचा आहे किंवा 100 रुपयाचा 10 रुपयामध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करायचा आहे, तर अशा प्रत्येक वेळी तुम्हाला त्या भागांचं व्हॅल्युएशन करणं आवश्यक ठरतं. मग मित्रांनो, भागांचं व्हॅल्युएशन जर तुम्हाला करायचं असेल, मग त्याच्यासाठी कोणत्या पद्धती आहेत, तर तर साधारण दोन कन्व्हेन्शनल पारंपरिक मेथड्स आपल्याला व्यवहारामध्ये दिसून येतात. तर त्या दोन मेथड आहेत, एक नेट ऍसेट मेथड आणि दुसरी इंट्रान्सिक व्हॅल्यू मेथड किंवा त्या इंट्रान्सिक व्हॅल्यू मेथडलाच आपण ऍसेट बॅकिंग मेथड असं पण म्हणत असतो. आणि दुसरी एक मेथड आहे ज्याला आपण यील्ड मेथड किंवा मार्केट व्हॅल्यू मेथड असं नाव देतो. तर या दोन मेथड प्रमाणे आपल्याला भागांचं व्हॅल्युएशन करायचं असतं.
आता ही पहिली मेथड आहे नेट ऍसेट मेथड. ह्या नेट ऍसेट मेथडचा अभ्यास आज आपल्याला ह्या भागामध्ये करायचा आहे की नेट ऍसेट मेथड नुसार किंवा ज्याला आपण इंट्रॅन्सिक व्हॅल्यू मेथड असं नाव दिलेलं आहे किंवा ब्रेकअप व्हॅल्यू मेथड असंही म्हटलेलं आहे. तर या मेथड नुसार भागांचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने करायचं, त्याच्या स्टेप्स काय आहेत, तर हे आता आपल्याला बघायचं आहे. आता ही जी मेथड आहे नेट ऍसेट मेथड, तर यामध्ये काय शोधण्याचा प्रयत्न केला जातो, तर एका शेअर्सला त्या कंपनीकडनं किती किमतीच्या मालमत्तांचं बॅकअप देण्यात आलेलं आहे किंवा किती किमतीच्या ऍसेट आपल्याला सिक्युरिटी म्हणून एका शेअरच्या मागे त्या कंपनीकडनं प्रोव्हाइड केल्या जातात, हे या पहिल्या मेथडमध्ये शोधलं जातं. आणि त्यामुळे जे सिक्युरिटीला प्राधान्य देणारे इन्व्हेस्टर असतात, तर ते या इंट्रॅन्सिक व्हॅल्यूचा किंवा नेट ऍसेट मेथडचा विचार करून त्या कंपनीचा शेअर्स विकत घ्यायचा की घ्यायचा नाही याचा ते निर्णय घेत असतात. तर मित्रांनो, चला आता आपण नेट ऍसेट मेथड मध्ये कशा पद्धतीने भागांचं व्हॅल्युएशन करायचं तर ते आपण बघूया. तर त्याची जी पहिली स्टेप आहे, या पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं असतं, तर त्या कंपनीच्या ज्या काही टॅन्जिबल ऍसेट आहे, मग त्या टॅन्जिबल ऍसेट मध्ये गुडविलचा पण समावेश करायचा, नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचा पण समावेश करायचा. तर या सर्व टॅन्जिबल ऍसेटची जी काही करंट रिअलायझेबल व्हॅल्यू असेल तर त्याची टोटल करायची. परंतु ही टोटल करत असताना या टॅन्जिबल ऍसेट मध्ये आपल्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जे काही फिक्टिटियस आयटेम्स असतात, उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सारखा किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखा डेबिट बॅलन्स किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, तर ते जे काही ऍसेटचे बॅलन्स आहेत ते मात्र या ठिकाणी ऍसेटची टोटल करताना विचारात घ्यायचे नसतात, एवढं मात्र लक्षात असू द्या. एकदा का तुम्ही त्या ऍसेटची टोटल केली की या टोटल मधनं ज्या काही थर्ड पार्टी लॅबिलिटीज आहे, ज्याला आपण एक्सटर्नल लॅबिलिटीज असं म्हणतो, तर या एक्सटर्नल लॅबिलिटी मध्ये कॉन्टिंजंट लॅबिलिटीज चा सुद्धा समावेश करायचा. कारण ह्या कॉन्टिंजंट लॅबिलिटी भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याही लॅबिलिटीज या थर्ड पार्टी लॅबिलिटीज मध्ये एक्सटर्नल लॅबिलिटी मध्ये इन्क्लूड करा आणि मग ह्या लॅबिलिटीची टोटल या पहिल्या स्टेप मध्ये ज्या तुम्ही टोटल ऍसेटची टोटल केलेली आहे त्यातनं वजा करा आणि ती वजा केल्यानंतर जी फिगर तुम्हाला प्राप्त होते त्याला म्हणायचं नेट ऍसेट. थोडक्यात म्हणजे काय, तर नेट ऍसेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायच्या, तर ऍसेट मायनस आउटसाइड लॅबिलिटीज आणि नेट ऍसेट माहित होतील. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, जी काही नेट ऍसेट आपण शोधलेली आहे ना, तर ह्या नेट ऍसेट वर पहिला अधिकार हा प्रेफरन्स शेअर होल्डरचा असतो. म्हणून या नेट ऍसेट मधनं प्रेफरन्स शेअर होल्डरचं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल तुम्ही वजा करा आणि ते वजा केल्यानंतर जी काही रक्कम शिल्लक राहते त्या शिल्लक राहिलेल्या रकमेला म्हणायचं नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. आणि ते झाल्यानंतर मग आता आपल्याला प्रत्यक्ष आपल्या शेअरचं व्हॅल्युएशन करायचं आहे आणि ते व्हॅल्युएशन आपल्याला ह्या पुढील सूत्राद्वारे करायचं असतं आणि हे सूत्र मात्र, हा फॉर्म्युला मात्र तुम्ही पाठ करायचा आहे आणि ते सूत्र आहे इंट्रॅन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू नेट ऍसेट फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर या सूत्राद्वारे आपल्याला नेट ऍसेट मेथड किंवा इंट्रॅन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा ब्रेकअप व्हॅल्यू मेथड नुसार भागांचं व्हॅल्युएशन माहित होतं. परंतु मित्रांनो, जर का त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये अनेक प्रकारचे इक्विटी कॅपिटल दिलेले आहे आणि प्रत्येक इक्विटी कॅपिटलचं पेड अप व्हॅल्यू ही वेगवेगळी दिलेली असेल, तर अशा वेळेस आपण स्टेप नंबर 4 मध्ये जी काही टोटल नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर्सला टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर सबस्क्राईब्ड ऑर पेड अप ने जे काही डिव्हाइड करतो, तर त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ शेअर्सने डिव्हाइड न करता अशा वेळी काय करायचं, तर त्या सर्व भागांची जी एकूण पेडअप इक्विटी कॅपिटलची अमाऊंट असेल त्या अमाऊंटने त्या नेट ऍसेटच्या रकमेला भागायचं आणि आपल्याला मग त्या ठिकाणी रक्कम माहित होते व्हॅल्यू पर रुपी ऑफ पेडअप इक्विटी कॅपिटल. आणि ह्या आलेल्या व्हॅल्यू पर रुपी ऑफ पेडअप इक्विटी कॅपिटलला मग त्या प्रत्येक इक्विटी कॅपिटलच्या क्लासच्या
पेड अप व्हॅल्यूच्या रकमेने गुणायचं आणि आपल्याला त्या इक्विटी कॅपिटलच्या क्लासचं एका शेअरचं व्हॅल्युएशन माहित होणार आहे. तर ही जी काही इंट्रान्सिक व्हॅल्यू मेथड आहे, ही मेथड आपल्याला अमालगमेशनच्या स्कीम मध्ये किंवा इतर कंपन्यांचं नियंत्रण प्राप्त करण्यासाठी किंवा लिक्विडेशनच्या केसमध्ये आपल्याला महत्वाची भूमिका बजावताना दिसते. तर या पद्धतीने मुलांनो आपल्याला या पहिल्या मेथड मध्ये शेअरचं व्हॅल्युएशन करायचं आहे. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. पहिल्या मेथड मध्ये काय करायचं, प्रथम नेट ऍसेट काढायच्या. नेट ऍसेट मधनं प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा करायचं आणि त्या नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर्सला जे काही टोटल इक्विटी कॅपिटलचे जे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे, जेवढे सबस्क्राईब केलेले, तर त्याने भागायचं. आपल्याला काय मिळेल, तर त्या भागांचं व्हॅल्युएशन प्राप्त होईल. तर या पद्धतीने आपण पहिल्या मेथड मध्ये आपल्या या शेअरचं व्हॅल्युएशन करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपण फक्त पहिली मेथड आत्ताशी बघितली, ती म्हणजे इंट्रान्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स. दुसरी जी मेथड आहे यील्ड मेथड, ही पुढच्या भागामध्ये बघू.